माय माऊली नमस्कार. आजचा विषय, पहाटे आपण तुळशीला पाणी घालतो तर ते घालावे का? तर आपण अभिवाचनातनं बघूया. आपल्या पूर्वजांनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले. आपली भारतीय संस्कृतीत ही परंपरा पण आहे. त्या पाठीमागे नेमके दोन महत्त्वाची कारणं. एक म्हणजे काय, अध्यात्मात महत्त्व. या बाबतीत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना, साधू संतांना फार त्रासदायी केले. त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडला बरं का. मग देव विष्णूला शरण गेले. जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती केली. विष्णूने जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांची पत्नी रुंदा ही सती पतिव्रता. तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने जालिंदर विजय होत असतो. त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच एक उपाय उरतो. ते करण्यास कुणी धजवत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारता. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू रुंदेच्या महालात जाता. आपले पती आले आहे असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होतो. जालिंदराचा मृत्यू होतो. देवाने मारलेल्या बाणाने त्याचे शरीर तुटते. ते रुंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शेर पाहतात रुंदा चकित होते व चकित. विष्णूला विचारते, तू कोण? त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली रुंदा विष्णूला, तू दगडवून पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते बरं का. भगवंत तिची क्षमा मागता. तेव्हा रुंदा काय म्हणते, तू मला आता भ्रष्ट केले, आता मला कोण स्वीकारेल? तेव्हा भगवंत म्हणता, मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल. त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच शालिग्राम म्हणतात. काय म्हणतात? शालिग्राम. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तेथे तुळशीचे रूप उगवले. तीच ही तुळशी माता. रुंदेच्या नावावरून त्या ठिकाणी तुळस लावली जाते. तिला वृंदावन असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने पांडुरंगाने धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले. याचे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीवर लावला जातो. ती भगवंताची प्रिय होय, म्हणूनच तिला धारण करण्यावर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा. याच विचाराने वारकऱ्यांनी तुळशीला आज तागायत पूजनीय मानले गेले आहे. आता बघूया आपण वैज्ञानिक महत्त्व. जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन 2, रात्री कार्बन डायऑक्साईड 2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्री ऑक्सिजन सोडतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले की सर्व वृक्षात मी अश्वत्थ पिंपळ. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डायऑक्साईड वायू सोडते. या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत 5-HTP सेरोटोनिन नावाचे संप्रेरक स्रवते, ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न आनंदी राहतो. तसेच रोग प्रतिबंधक शक्ती बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे, किडनीचे विकार, कॅन्सर होत नाही. कारण तुळशीच्या बियामुळे खोड, पाने, फुले, मंजिरी सर्वच औषधी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनामुळे वातावरण शुद्ध होते. सर्व बाबींचा गहन विचार करूनच पूर्वासुरांनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले. ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जेथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तेथे भक्तीची कमतरता नसते. जेथे शुभम करोती होते तेथे संस्कारची नांदी असते. जेथे दान देण्याची शक्ती असते तेथे संपत्तीची कमी नसते. जेथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसाची कमी नसते. या अभिवाचनात आपण तुळशीची माहिती आवडली का तुम्हाला? सांगा बरं.